ऑस्टिओपॅथी जस्ट काही लोकांना आत्ता समजायला लागले. आत्ता भारतामध्ये ओडिसाला एक कॉलेज आहे श्री रविशंकर, तिथे ऑस्टिओपॅथीचे कोर्सेस सुरू झालेत. आम्ही फिजिओथेरपिस्ट एलिजिबल होतो असं आम्हाला माहिती होती, पण आता BHMS डॉक्टर असतील, MBBS डॉक्टर असतील, ते सुद्धा आता ऑस्टिओपॅथीकडे वळायला लागले. सगळेच जण येतात आणि नुसते आवाज काढून दाखवतात ते आणि गर्दी दाखवतात ते. पण मी म्हणेल की कायरोप्रॅक्टिक आणि मेडिकल कायरोप्रॅक्टिकमध्ये असा फरक आहे. आमची जी मेडिकल कायरोप्रॅक्टिक आम्ही जी करतो तर ती एक बेस आहे त्याला वैज्ञानिक. डॉक्टर, तुम्ही फिजिओथेरपिस्ट आहात, कायरोप्रॅक्टिकचा म्हणजे प्रॅक्टिस त्याचीही करता, मग तुम्ही ऑस्टिओपॅथीकडे कसे काय वळालात? मी 2016 साली पुण्यामध्ये एका क्लिनिकमध्ये काम करत होतो, दुसऱ्या क्लिनिकमध्ये. तिथे मी एका ॲडव्होकेट सरांना भेटलो, डॉक्टर ॲडव्होकेट आत्रे सर. खूप मोठे वकील आहेत, ILS कॉलेजला ते लेक्चररही आहेत. तर त्यांची ट्रीटमेंट करताना त्यांना माझी ट्रीटमेंट आवडली म्हणून त्यांनी मला एक पुस्तक गिफ्ट दिलं. बरं. त्या पुस्तकाचं नाव होतं दिव्यस्पर्शी. त्या पुस्तकातलं कॅरेक्टर आहेत डॉक्टर राम भोसले. तर ते हाताचे जादूगर म्हणून अख्ख्या जगात प्रसिद्ध होते. पण ते पुस्तक एवढं इन्स्पिरेशनल झालं मला की ते फक्त मसाजच्या साह्याने सर ताप आलेला असेल, बऱ्याचशे म्हणजे किडनीचे आजार आहेत, हे सुद्धा त्यांनी बरे केलेले आहेत. तर मी त्या पुस्तक वाचल्यानंतर मी एवढं प्रेरित झालो की म्हटलं जर राम भोसले सर हाताने एवढं मसाजने एवढं मॅजिक करताय, माझं तर फिजिओथेरपी झालेलं आहे, मला पुढे काय स्कोप आहे विज्ञानाची म्हणजे वैद्यकीय ह्याच्यात कसं जाऊ शकतो. तर मग मला ऑस्टिओपॅथीची माहिती मिळाली तेवढ्यात, आणि तो कोइन्सिडन्स होता. आणि मी ठरवलं, आणि मग योगायोगाने ऑस्टिओपॅथीमध्ये सुद्धा हाताच्या साहाय्याने उपचार करतात. मग मी त्याच्यात निष्णात अभ्यास करायचं ठरवलं, आणि मग मी 2019ला मी कंप्लीट केलं. ऑस्टिओपॅथिक कॉलेज ऑफ ऑन्टारिओ, कॅनडाचं हे कॉलेज आहे, तिथनं मी ती डिग्री घेतली, जो डिप्लोमा होता तो. आणि त्यानंतर मी 19 ऑस्टिओपॅथीची प्रॅक्टिस आज 6 वर्ष झाले मला करताना. किती पेशंट तुमच्याकडे या कालावधीत आले असतील? मी ऑस्टिओपॅथीचे जे पेशंट जर पाहिले तर मी जवळपास 12 ते 14 हजार आमचा हा मागच्या वर्षीचा स्टॅटिस्टिक होता. 2025मधला आम्ही आत्ता जस्ट स्टार्ट झाले, तर ते काय ॲड ऑन नाही केलं आम्ही. स्टॅटिस्टिकही सगळं एव्हिडन्स म्हणून ठेवतो. तर 12 ते 14 हजार रुग्णांपर्यंत आम्ही पोहोचलो, त्यांना छान सेवा दिली, बऱ्याचशा लोकांचे ऑपरेशन्स टळलेत. पण ही पॅथी भारतात किंवा अजून महाराष्ट्रामध्ये रुजलेली नाही का? लोकांना त्याची ओळख नाही का अजून? नक्कीच म्हणावी एवढी ओळख नाही आहे. ऑस्टिओपॅथी जस्ट काही लोकांना आत्ता समजायला लागले. आत्ता भारतामध्ये ओडिसाला एक कॉलेज आहे श्री रविशंकर, तिथे ऑस्टिओपॅथीचे कोर्सेस सुरू झालेत. तिथे आता आम्ही फिजिओथेरपिस्ट एलिजिबल होतो असं आम्हाला माहिती होती, पण आता BHMS डॉक्टर असतील, MBBS डॉक्टर असतील, ते सुद्धा आता ऑस्टिओपॅथीकडे वळायला लागलेत. पण हे ऑस्टिओपॅथी करण्यासाठी फिजिओथेरपिस्ट असणं आवश्यक आहे का? हो, कारण ऑस्टिओपॅथी करायला तुम्हाला शरीराचा संपूर्ण अभ्यास हवा असतो. पण मी म्हणेल की फिजिओथेरपी, BHMS, BMS असतील डॉक्टर्स, MBBS असतील, हे सर्वजण एलिजिबल आहेत त्यांना, कारण त्याचं त्यांच्यात शरीरशास्त्र आहे, फिजिओलॉजी आहे, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास असतो. तेव्हा हे करणं सोपं जातं. आणि याच्या आपण मगाशी कायरोप्रॅक्टिकचा उल्लेख केला होता, त्याच्यामध्ये मेडिकल कायरोप्रॅक्टिक वेगळी आणि नुसते कायरोप्रॅक्टिक वेगळी, असं काय आहे का ते? खूप सुंदर प्रश्न. म्हणजे ही माझ्या मनातली तर खंतच आहे. तुम्ही विचारलं ते छान. आपण व्हिडिओज पाहतोय सर सोशल मीडियावर, सगळेच जण येतात आणि नुसते आवाज काढून दाखवतात ते आणि गर्दी दाखवतात ते. पण मी म्हणेल की कायरोप्रॅक्टिक आणि मेडिकल कायरोप्रॅक्टिकमध्ये असा फरक आहे. आमची जी मेडिकल कायरोप्रॅक्टिक आम्ही जी करतो तर ती एक बेस आहे त्याला वैज्ञानिक. म्हणजे माझ्याकडे आलेला पेशंट मी त्याला असेसमेंट करतो. मग बाबा पेन काय आहे, लोअर बॅक पेन आहे, मग लोअर बॅक पेन आहे तर बाबा त्रास काय होतो, सर मी जास्त वेळ बसलो आणि बसून उठलो तर मला सरळ चालता येत नाही, वाकायला लागतं. म्हणजे काय, मग मी त्याचं तुम्हाला छोटंसं सांगेल की हा आपला सॅक्रम बोन आहे, माकड हाड ह्याला म्हणतो. माकड हाडाच्या 2 मुवमेंट आमच्याकडे आम्ही डायग्नोज करतो, एक बेस अँटिरियर आणि बेस पोस्टेरियर, आणि त्याच्या अजून 16 डायरेक्शन मध्ये मुवमेंट होतात. मग सॅक्रमची मुवमेंट हालचाल झाली असेल आणि ती एका विशिष्ट मुवमेंटला लॉक होऊन बसली आहे तर तो त्रास होतो, जो की मी तुम्हाला सांगितलं की बसून उठताना त्रास होणं. मग आम्ही तो एक्सरे करवतो. एक्सरे मध्ये खरंच ते मी मॅन्युअल जे डायग्नोसिस केलंय ते मॅच होतंय का ते बघून त्याला एक विशिष्ट डायरेक्शननीच त्याला अलाइन केलं जातं. म्हणजे मोठा आवाजच आला पाहिजे. बरं, पेशंट येतात ना सोशल मीडियाचे ट्रेंड घेऊन येतात की सर अंग मोडून द्या, तुला भारी वाटतं. आम्ही फक्त स्पायनल अलाइनमेंट करतो आणि नीचे अलाइनमेंट करतो. पूर्ण बॉडीची लोक म्हणतात बोटं मोडून द्या, एल्बो मोडून द्या, नाकाचं हाड मोडून द्या, तर त्यांना आम्ही नकार देतो.
कारण आमचं हे मेडिकल तत्वावर आधारित आहे, असेसमेंट बेस आहे, ज्याला की मी मागे इचलकरंजीला एका फिजिओथेरपी असोसिएशनला भेट दिली, तिथे एक लेक्चर दिलं, तर तिथे काही ऑर्थोपेडिक सर्जन मला भेटले, तर त्यांनाही माझं पटलं मी बोललेलं. ते म्हणले अशा कायरोप्रॅक्टरची आम्हाला गरज आहे, जे की हाडवैद्य आहेत, कुणीही हाड मोडतंय, जिम मध्ये जे जाणारे लोक आहेत तर तेही हाड मोडून द्यायला लागलेत, मसाज करणारे असतील, बाकीच्या क्षेत्रातली लोक आहेत ते थोडंसं सर्टिफिकेशन करतायत आणि ह्या गोष्टी करायला लागतात.